जुन्नर तालुका मराठा समाज समन्वयक माऊलीशेठ खंडागळे, प्रमोद खांडगे, पुणे जिल्हा समन्वयक अनिल गावडे, योगेश तोडकर, सचिन थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। यावेळी जयेश खांडगे, प्रवीण डोंगरे, साईनाथ ढमडेरे, राजेंद्र ढोमसे, सुशांत दिवटे, अनिल देशपांडे उपस्थित होते। यावेळी पुढील मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। सकल मराठा समाज जुन्नर तालुका यांच्याकडून जुन्नर तहसील कार्यालयात कुणबी नोंदी आढळलेल्या कागदपत्रांची मोडी मराठी लिपीचे भाषांतर करण्यासाठी शासनाने मोडी लिपी वाचकांना अधिकृत मानधन द्यावं व ते प्रसिद्ध माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावं, जेणेकरून सर्वसामान्य मराठा नागरिकांची फसवणूक होणार नाही। सर्वसामान्य मराठा नागरिकांमध्ये याबाबत शंका असल्याने आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे। तसा पत्रव्यवहार या अगोदर दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केलेला आहे, परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही। त्यामुळे मराठा समाजाची पिळवणूक होताना दिसत आहे। तहसीलदार ऑफिसने अधिकृत काढल्याप्रमाणे तसं पत्र मराठा समाजाला दिलेलं आहे। मोडी वाचकांचे मानधन शासनामार्फत देण्यात यावं व मराठा समाजाची पिळवणूक थांबवावी, रूपांतर करण्यासाठी तहसीलदार ऑफिसमध्ये बैठक व्यवस्था करावी, याची अधिकृत घोषणा करावी, अन्यथा मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर सकल मराठा समाज जुन्नर तालुका यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा तहसीलदार सबनीस यांना दिल्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे प्रतिनिधी यांना समाजाच्या मागण्यांचा तात्काळ विचार करू, 19 मार्च 2024च्या आधी पूर्ण करू असं आश्वासन दिले, अशी माहिती मराठा सकल समाजाचे जुन्नर तालुका समन्वयक प्रमोद खांडगे पाटील यांनी दिली आहे। सकल मराठा समाज जुन्नर तालुका यांच्या वतीने आज मला या ठिकाणी निवेदन प्राप्त झालेले आहे। या विषयावर यापूर्वी सुद्धा 1-2 बैठका आपल्या झाल्या होत्या। ज्यावेळी अभियान आपण सुरू करणार होतो त्यावेळी देखील मोडी तज्ञांचा प्रश्न आला का आपण ती नावं उपलब्ध करून दिली। त्याच्यानंतर तालुक्याचं एक प्रशिक्षण आपण सर्व जे काही काम करणार त्यांचं घेतलं होतं। मोडी तज्ञांचे जे काही शासकीय दर उपलब्ध करून दिलेले आहेत, तर थोडंसं मला फीडबॅक असा येतोय की काही मोडी तज्ञ त्या दरात काम करायला तयार नाही, किंवा काही जण हे अन्यत्र काम करतात, म्हणजे काही नोकऱ्यांमध्ये आहेत किंवा काही लोकप्रतिनिधी आहेत असे ते आहेत। त्यामुळे त्यांच्या अडचणी ते सांगत आहेत। परंतु शेवटी जरी अडचणी असल्या तरी आपल्याला पुढे जाण्यासाठी एक समन्वयाच्या दृष्टीने काय आपल्याला भूमिका घ्यावी लागेल, शासनाकडे काय कळवावं लागेल, यासाठी येत्या काळात मोडी तज्ञांची एक मीटिंग व्हावी अशी सकल मराठा समाजाने माझ्याकडे मागणी केलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही जे कोणी मोडी तज्ञ आहेत त्यांची अडीअडचणी आपले आणि समाजाचंही काम पुढे व्हावं या दृष्टीने एक मीटिंग घेऊन आणि शासनालाही त्याचा गोषवारा पाठवून याच्यामध्ये काही ना काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करणार। आपण जे निवेदन दिलेले ते मी शासनाकडे देखील पाठवतो। आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना सकल मराठा समाजाच्या वतीने मोडी वाचक जे अतिरिक्त पैसे घेतात ते देऊ नये यासाठी साहेबांनी निवेदन दिलं। साहेबांनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला, त्याबद्दल साहेब तुमचे खरोखर धन्यवाद। कारण बऱ्याचशा ठिकाणी प्रशासनात काम करत असताना असं निदर्शनात येतं का आपल्याच माणसाची काही वेळेस पाठराखण केली जाते। तर साहेब तुम्ही असं कुठलंही केलं नाही, तुम्ही उलट आम्हाला आज या ठिकाणी सांगितलं किंवा असं तुम्ही जर करीत असेल तर तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्या। असे का अधिकारी आम्ही आज जुन्नरमध्ये पहिल्यांदाच पाहिले, त्याबद्दल साहेब तुम्हाला धन्यवाद देतो आणि यापुढे तुमचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी राहून द्या। धन्यवाद। जय शिवराय। या ना एक फोटो बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।